नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जी अर्ज प्रक्रिया होती 7 डिसेंबर, म्हणजे पाहू शकता काल शेवटची तारीख होती, म्हणजे पूर्ण झालेत अर्ज प्रक्रिया 7 डिसेंबर पर्यंत. जेवढे काही अर्ज आलेत आतापर्यंत त्यासाठीची फायनल आकडेवारी लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. प्रत्येक घटक निहाय जी आकडेवारी आहे त्यावर आपण एक व्हिडिओ जो आहे डिटेलमध्ये घेणार आहोत. मात्र आता पोलीस भरतीसाठी तुम्ही अर्ज केलेला आहात 7 डिसेंबरच्या अगोदर सगळ्यांनी अर्ज केले. 30 नोव्हेंबर पूर्वीच 90 ते 95% उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर आता पोलीस भरतीची पुढची जी प्रोसेस आहे, अर्ज भरलाय, आता पुढे काय तर पाहू शकता. आता ग्राउंडची तयारी करायची आहे, मैदानी चाचणी. तर मैदानी चाचणीमध्ये जी मैदानी चाचणीसाठीचे गुण आहेत, हा टार्गेट किती ठेवावा, त्याचबरोबर त्यासाठी किती गुण मिळवणं आवश्यक आहे, ग्राउंड टेस्टसाठीची तयारी आणि प्लॅनिंग कसं असावं याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवीन व्हिडिओ आहे हा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. तुमची ग्राउंड जे आहे हे फेब्रुवारीमध्ये होणार आहे, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी पोलीस भरती प्रक्रियेत सध्या म्हणजे पाहू शकता 90 ते 95% उमेदवार अर्ज भरून झाले होते 30 नोव्हेंबर पूर्वीच. आता 7 तारखेपर्यंत सगळे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले, आता स्टॉप झाले. पुन्हा मुदतवाढ हे मिळणार नाहीये. तर ग्राउंड टेस्टसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी जी आहे यामध्ये मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी जे उमेदवार आहेत त्यांनी प्लॅनिंग करणं आवश्यक आहे, आणि प्लॅनिंगनुसार त्यांचे मार्क्स जे आहे टार्गेट ठेवून त्याची तयारी करणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण म्हटलं होतं ही भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात असून प्रत्येक घटकनिहाय सगळ्यांनी अर्ज केलेत. 95% अर्ज हे 30 तारखेच्या पूर्वी भरले गेले होते, आणि जे काही 5 ते 10% अर्ज बाकी होते, टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा नंतर इच्छुक झालेले, त्यांनी 7 तारखेपर्यंत पुढच्या 7 दिवसामध्ये अर्ज केलेले आहेत. तर यंदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत 15 ते 16 हजार जागा आहेत. 15 ते 16 हजार जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असून मागील वर्षी जो आकडा होता 2022-23 मध्ये 17 लाख अर्ज आले होते, आणि त्या तुलनेत यावर्षी फक्त 10 लाख इतकेच अर्ज आलेत, म्हणजे कमीच आहेत. पाहू शकता संपूर्ण जर आकडेवारी प्रत्येक घटकांतर्गत पाहिली, मुंबईसाठी सगळ्यात जास्त आहेत. तर यामध्ये 10 लाख फॉर्म आलेले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीची तुलना केली तर यावर्षी स्पर्धा ही कमी आहे. त्यामुळे पाहू शकता कमी फॉर्म असल्याने ग्राउंड टेस्टमध्ये कमी मार्क्स असूनही परीक्षेसाठी पात्र होण्याची शक्यता ही जास्त आहे. म्हणून जे काही उमेदवार अर्ज केलेला आहे, तुम्हाला वाटत असेल स्पर्धा जास्त आहे, तर तुम्ही त्यासाठी सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. तर फॉर्मची संख्या कमी असल्याने अनुभव घेण्यासाठीची तयारी करा. म्हणजे समजा तुमची निवड झाली नाही आणि तुम्ही नवीन पहिल्यांदाच पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय, तर पुढे सुद्धा तुम्हाला संधी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो अनुभव चांगला ठरेल. त्यामुळे तुम्ही अर्ज केलाय तर त्याची तयारी चांगल्या पद्धतीने ठेवा. अपयश जरी आलं तरी निराश होण्याची गरज नाहीये. पुढे पाहूयात प्रमुख जिल्ह्यातील फॉर्मची संख्या आणि त्याचा परिणाम. आता सगळ्यात जे महत्त्वाचे जे घटक आहेत त्यांच्याकडून किती अर्ज आले होते. 7 डिसेंबर शेवटची लास्टची अपडेट आहे. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये फॉर्मची संख्या ही सगळ्यात जास्त असल्याने तिथे ग्राउंड टेस्टची कट ऑफ जी आहे मेरिट हे जास्त राहणार आहे. आता कुठे मेरिट जास्त राहू शकते तर मुंबई शहर सर्वाधिक 2.5 लाख फॉर्म. 2.5 लाख म्हणजे 2,60,000 हे क्रॉस झालंय. सर्वात जास्त जागा याच ठिकाणी आहेत. 2,459 जागा या ठिकाणी आहेत. मुंबई शहराअंतर्गत 2.5 लाख फॉर्म हे क्रॉस झालेत. त्याच्यानंतरनं ठाणे शहरसाठी पाहतोय तर 40,000 प्लस फॉर्म ठाणे शहरसाठी आहेत. 40-45 हजारापर्यंत गेलेला आहे. मुंबई लोहमार्ग 30,000 पेक्षा जास्त. मीरा भाईंदरसाठी सुद्धा 40,000. पालघरसाठी आत्ताची जी लेटेस्ट आकडेवारी आहे 22 ते 30 हजारपर्यंत, 22 ते 25 हजार अर्जसंख्या ही झालेली आहे. तर या भागामध्ये स्पर्धा जास्त असल्याने ओपन सारखी श्रेणी जी आहे, ओपन कॅटेगरी, यामध्ये ग्राउंडला तुम्हाला 40 प्लस जाणं, 40 प्लस मार्क आवश्यक असू शकतात. टार्गेट तुमचा ग्राउंडसाठी हा 40 प्लस असणं आवश्यक आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कमी मार्क्स असून सुद्धा निवड ही जी आहे ग्राउंडसाठी ही होऊ शकते. श्रेणीनुसार ग्राउंड टेस्टसाठी कमीत कमी मार्क्स लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक आहेत. यामध्ये ग्राउंड टेस्ट ही
ही शारीरिक चाचणी असून यातील कमीत कमी मार्क्स श्रेणी आणि जिल्ह्यानुसार बदलू शकतात. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा असतील, ज्यामध्ये पाहू शकता आता जास्त अर्ज नसते आले, त्या ठिकाणी कट ऑफ जे आहे कमी सुद्धा लागू शकते. यामध्ये हे अंदाजे आपण घेणार आहोत. अंदाजित आकडे तुमच्यासाठी टार्गेट हा किती असू शकतो ओपन स्टडीचा, तो आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओपन श्रेणीसाठी ओपन कॅटेगरी पाहिली तर या जिल्ह्यामध्ये 40+ मार्क्स, सर्व जिल्ह्यांमध्ये 40 प्लस जो टार्गेट आहे हा ओपनसाठी आवश्यकच आहे. ओपनमधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर ओपनमधून अर्ज केल्यानंतर तुम्हाला 40पेक्षा जास्त मार्क्स ग्राउंडला मैदानी चाचणीमध्ये घेणं आवश्यक आहे. काही ठिकाणी ते जास्त सुद्धा जाईल, 42, 43, 41, 42 पर्यंत सुद्धा जाईल, कारण ओपनसाठी सर्वाधिक स्पर्धा असणार आहे. त्याच्यानंतर NTB आहे, NTC, NTD साठी 38+ मार्क्स, महिलांसाठी 34 ते 36 मार्क्स जास्त पुरेसे ठरतील, कारण महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत घटकामध्ये कमी अर्ज आलेत. SC पुरुषसाठी जर पाहिलं तर 34 ते 36 मार्क्स, काही जिल्ह्यांमध्ये 25 ते 28 पर्यंत मेरिट जे आहे हे शक्य आहे. अंदाजित आकडे आहेत. आता हे मी सांगत आहे आत्ताच, म्हणजे ग्राउंडला अजून भरपूर टाइम आहे, तरी सुद्धा एक अंदाज तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे एज्युकेशनल पर्पज असणार आहे. ST साठी पाहिलं तर 25 मार्क्स, काही जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचे जे जिल्हे आहेत 30 ते 32, महिलांसाठी 30-32 पर्यंत आहे किंवा 25 पर्यंत येऊ शकतं. ओबीसी मध्ये पुरुषांसाठी 38पेक्षा जास्त आवश्यक आहे, टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जो समजा 38चा आहे तर 38चा तुमचा टार्गेट जो आहे हा 40चा असणं आवश्यक आहे. 40चा असेल तर 45, असं 2 मार्क्स प्लस तुमचं टार्गेट असणं आवश्यक आहे मैदानी चाचणीसाठी. महिलांसाठी 34 ते 36 मार्क्स आवश्यक आहेत. EWS प्रवर्ग 25पेक्षा जास्त, जास्तीत जास्त 30 ते 34 पर्यंत, आणि महिलांसाठी 25 ते 28 हा टार्गेट. यामध्ये मार्क्स जे आहे मेरिट ही लागण्याची शक्यता आहे. SCBC प्रवर्ग 34 ते 36 मार्क्स, महिलांसाठी 32 ते 34 पर्यंत हे जाऊ शकते SBC प्रवर्गासाठी. त्याच्यानंतर SCBC साठी 36 ते 38चा टार्गेट 40+ असणं आवश्यक आहे SCBC साठी, आणि महिलांसाठी 34 ते 36 पर्यंत हा टार्गेट जो आहे मैदानी चाचणीसाठी, फिजिकलसाठी, ग्राउंडसाठी असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपण यामध्ये टेबलनुसार पाहूयात. ओपनसाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये 40+ जाणार आहे पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी सुद्धा 38 पर्यंत असू शकतो. सर्वत्र सगळ्या ठिकाणी 40+, काही ठिकाणी 42 पर्यंत जाईल. NTC आणि NTD 38+, 34 ते 36 महिलांसाठी असेल. मुंबई सारख्या ठिकाणी हा जास्त जाईल. SC साठी 34 ते 36 नॉर्मली पुरुषांसाठी, आणि काही जिल्ह्यांमध्ये कमी सुद्धा लागू शकतो. ST साठी 25 ते 32 असेल, आणि महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जास्त जाईल, यामध्ये 30+ जाईल मोठ्या शहरांमध्ये. त्याच्यानंतर OBC 38+, 34 ते 36 या ठिकाणी सुद्धा जास्त स्पर्धा असल्यामुळे OBC साठीचा कट ऑफ हा जास्त लागतो. EWS साठी आपण पाहिलं तर 25 ते 34 पर्यंत, 25 ते 28 महिलांसाठी कमी स्पर्धा आहे, त्यामुळे कट ऑफ थोडासा कमी येतो. SBC प्रवर्ग 34 ते 36, 32 ते 34 पर्यंत तुम्हाला अजून यामध्ये चांगले मार्क्स जे आहे हे घेऊ शकता. यामध्ये सुद्धा कट ऑफ या पद्धतीनेच असेल. SCBC प्रवर्ग आपण घेतला होता. SBC प्रवर्ग 36 ते 40+, 34 ते 36 महिलांसाठी, आणि टार्गेट या ठिकाणी सुद्धा 40+ असणं आवश्यक आहे. यामध्ये मी पुन्हा सांगतोय, मोठ्या शहरांमध्ये मुंबई असेल, ठाणे या ठिकाणी मेरिट हे जास्त राहते, कारण आत्ता तुम्ही बघितलं असेल आपण दररोज व्हिडिओ घेतोय, यामध्ये किती अर्ज आलेत आकडेवारी आपण पाहिलेली आहे. कमी जागांसाठी 2459 जागांसाठी 2.5 लाख प्लस उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे, कारण फॉर्म जास्त आहेत. छोट्या जिल्ह्यांमध्ये कमी मार्क्स सुद्धा पुरेसे असतात, 25 ते 30 पर्यंत. तरी सुद्धा तुमचा जो टार्गेट आहे हा जास्तच असणं आवश्यक आहे, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जरी स्पर्धा कमी असली तरी जे उमेदवार आहेत हे तयारी करणारे चांगल्या पद्धतीचे असतील. तर ओपन सारख्या जनरल कॅटेगरी जी आहे यामध्ये सगळ्यात जास्त जे कट ऑफ आहे हे लागते, आणि ह्या अंदाजे आकडे आहेत, पाहू शकता सगळे आकडे. यामध्ये फक्त मी एक अंदाज एज्युकेशनल पर्पज शेअर करत आहे. तुम्हाला टार्गेट कळावा की किती असणं आवश्यक आहे, या पद्धतीने तुमचा जो टार्गेट आहे हा आउट ऑफ असणं आवश्यक आहे, तेव्हा कुठे तुमचा जो सिलेक्शनचा चान्सेस आहेत हे लागणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये SC आहे, ST आहे, EWS साठी 25 किंवा SCBC साठी 32 पर्यंत मेरिट शक्य आहे. मागील वर्षीचा आपण कट ऑफ शेअर केला होता, मुंबई शहरचा व्हिडिओ आहे, यामध्ये प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता तुम्ही. डिटेलमध्ये कट ऑफ जो आहे हा पाहू शकता. काही ठिकाणी 25 लागले, 30+ मार्क्स असतील तर लेखीसाठी
तयारी केली जाऊ शकते. आता यामध्ये यशस्वी होण्यासाठीची स्ट्रॅटेजी काय आहे, तर इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. तुमचे जे मैदानी चाचणीची तुम्ही तयारी करताय तो इम्प्रूव्हमेंट फोकस जो आहे, कमीत कमी मार्क्स जर तुम्हाला मिळत असतील तरी सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. अजून 2 महिने तुमच्या हातामध्ये ग्राउंडसाठीची तयारी करण्यासाठी आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी विशेषतः यंदा सगळ्यात जास्त चांगली संधी आहे, कारण कमी अर्ज महिलांचे आलेले आहेत. 30 ते 36 मार्क्स महिलांसाठी जर मिळाले यामध्ये ग्राउंडमध्ये तर चांगली संधी पुढे मिळू शकते. सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात महिलांसाठीचे. 30+ मार्क्स असतील तर मेहनत करा, कारण 10 लाख फॉर्म आणि 16,000 जागा आहेत यामध्ये. आणि जरी सुद्धा तुम्हाला अपयश आलं तरी अनुभव जो आहे हा पुढे तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडवर जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. शेवटपर्यंत ही संधी सोडायची नाहीये. आणि त्याच्यानंतरनं जर कमी असतील तर लेखीसाठी सुद्धा तुम्हाला वेटेज हा जास्त द्यावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ही ग्राउंडच असणार आहे. 40+ जर तुमचं जर टार्गेट असेल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, 40+ असेल तर 100% सिलेक्शनसाठी निवडीसाठी तुम्हाला चान्सेस बनतील. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट. ग्राउंडसाठी तुम्हाला किती मार्क्स अंदाजे घेणं आवश्यक आहे, टार्गेट कशा पद्धतीने असणं हे आवश्यक आहे, याची माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण 7 डिसेंबरची आता सगळ्या अर्ज प्रक्रिया संपूर्ण क्लिअर झाले. एक फायनल आकडेवारी प्रत्येक घटकाने आहे आपल्याकडे प्राप्त होईल, तेव्हा सुद्धा एक व्हिडिओ डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. संपूर्ण प्रवर्ग, संपूर्ण जी जिल्हे आहेत घटकांतर्गत किती अर्ज आलेत याची आकडेवारी आपण शेअर करणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.